नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर हा माझा हे आहे व्हिडिओ आहे की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाला डावलतात. मला म्हणजे आता माझा वैयक्तिक तुम्ही हे बघितलं, अनुभव बघितला तर तसं मला वाटत नाही. कारण एक तर ब्राह्मण समाजासाठी देवेंद्र फडणवीसांनी काय करायला पाहिजे हे एक आपण नोटिफाय करायला पाहिजे. म्हणजे आज आपल्याला जे काय म्हणजे माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्ती मदत आपल्याला काय पाहिजे, तर जसं देवेंद्र फडणवीसांनी सारथी नावाची संस्था मराठा समाजासाठी उघडली, तशीच एक समर्थ रामदासांच्या नावाने एक संस्था त्यांनी किंवा एखाद्या समर्थ रामदासांच्या नावाने एक संस्था त्यांनी ब्राह्मणांसाठी उघडावी आणि ब्राह्मण समाजाला त्या ह्याच्यातनं मदत करावी. आपण 100% त्याचा फायदा घेऊन आपण खूप वरती येऊ काय. आणि याच्यामध्ये आता त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ काढलेलं आहे, अमृत काढलेलं आहे. आणि डावलतात म्हणजे काय, काही कंपल्शन्स त्यांच्या लेवलवर पण आहेत. कारण ते एक तिथे ब्राह्मण मुख्यमंत्री झालेले आहेत, तर ते मुख्यमंत्री झाले असल्या कारणामुळे खूप लोकांची त्यांच्यावर डाफरतात. म्हणजे आज हे जे आयाराम आलेले आहेत सगळीकडनं, ते पूर्वीची त्यांची जी काही दादागिरी होती ती दादागिरी आत्ताच्या ह्याच्यामध्ये नाही आहे. मी बऱ्याच लोकांना ह्या संदर्भात अगदी जवळून बघितलेलं आहे काय. आज त्यांच्यामुळे ठीक आहे, म्हणजे ही लोक म्हणजे पवारसाहेब वगैरे ही कंपनी सगळी जी आहे हे त्या जरांगेला पुढे करून त्रास देत आहेत, तो भाग सोडून द्या. पण त्यालासुद्धा देवेंद्र फडणवीस पुरून उरलेले आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, म्हणजे ह्याच्यात आपलं नुकसान झालं नाही झालं हा नंतरचा प्रश्न आहे. पण जे कुठलाच मराठा मुख्यमंत्री करू शकला नाही ते एका ब्राह्मणाने करून दाखवलं. कारण त्याचाच वकूफ होता, यांचा वकूफच नव्हता त्यांच्या समाजाला मदत करायला. दोन्ही गोष्ट, यांचा वकूफ नव्हता पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांची इच्छा पण नव्हती. असो, पण देवेंद्र फडणवीसांकडून हे डावलतात अशातला मी म्हणणार नाही. कारण हां, काही इश्यू आहेत की त्याच्यामध्ये पॉलिटिकल कंपल्शन आहे त्यांना. म्हणजे त्यांनी ओपनली समजा ब्राह्मणांना फेवर करायला सुरुवात केली तर तो त्यांना काय म्हणतात त्याला, तो त्यांना अडचणीचा भाग होईल. आणि आज एक आपला ब्राह्मण माणूस मुख्यमंत्री झालेला आहे, चांगलं काम करतो आहे तो, तर त्याला आपण ठीक आहे, त्याला आपल्याला मदत करता येत नसेल तर आपण मदत करू नये त्याला, पण त्याला बदनाम करू नका, त्याला त्रास देऊ नका. माझं एक प्रांजळ म्हणणं आहे की त्याला त्रास देऊ नका. आणि माझ्या माहितीप्रमाणे जेन्युइन केसेसमध्ये त्यांच्याकडे कोणी गेलेलं असेल तर ते 100% योग्य ती मदत करतात. आता हा विषय कुठे येतो, आपल्याकडे काही ब्राह्मण संघटना आहेत की ज्या ब्राह्मणांचं म्हणून काम करतात. या सगळ्या ब्राह्मण संघटनांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उचलून पैसे द्यावे काय. ते देत नाहीत पैसे. ते सांगतात तुम्हाला की जी काही दुसरी काही मदत पाहिजे असेल तर ती मदत मागावी. आता आपल्याला आरक्षण मिळणार नाही आणि आरक्षण आपण मागू पण शकत नाही की ते आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तिथे. पण माझं म्हणणं असं आहे की आपण संघटित होऊन देवेंद्र फडणवीसांकडे एक नक्की मागणी करू शकतो की आम्हाला तुम्ही जसं सारथीसारखी संस्था आहे तशी तुम्ही आम्हाला एक संस्था हे करून द्या. तुम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळ काढलेलं आहे, त्याच्यात शिक्षणासाठी तुम्ही पैसे देतात, नाही असं नाही, पण त्याच्यात व्यवसायासाठी पण सुद्धा पैसे देतात तुम्ही. तर ते तुम्ही आमचं बजेट वाढवावं काय. त्याच्यावर तुम्ही जी मंडळी नेमलेली आहेत त्याच्या आणखीन मंडळी नेमून त्याचा विस्तार करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला स्थान मिळावं. तसं सारथीला तुम्ही काय हॉस्टेल वगैरे काढून देणार आहात तसं आम्हालाही हॉस्टेल वगैरे काढून द्या. त्यामुळे ते आपण त्यांच्याकडे मागणी करायला पाहिजे आणि व्यवस्थित मागणी करायला पाहिजे. आपण तिथेच आपणच समजा देवेंद्र फडणवीसला शिव्या द्यायला लागलो
किंवा त्यांना बदनाम करायला लागलो तर कसं व्हायचं. आज इतक्या 75 वर्षामध्ये मनोहर जोशी सरांनंतर आपला माणूस तिथे आला आहे आणि तो उत्तम काम करतो आहे. म्हणजे अगदी चांगल्या चांगल्या लोकांना त्यांनी पाणी पाजलेलं आहे काय. आणि राजकीय डावपेचामध्ये ते अगदी हे आहेत, यशस्वी आहेत. तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे, आपण त्यांना मदत करायला पाहिजे. आणि मदत करता येत नसेल तर त्यांना त्रास देऊ नये. त्यामुळे ते डावलतात असं मी म्हणणार नाही. आता म्हणजे इथे चंद्रकांत पाटलांना तिकीट दिलं हे राजकीय कंपल्शन होतं काय. आणखीन काही ठिकाणी आपल्याला तिकीटं मिळाली नाहीत किंवा नाही, कारण काय आज सत्ता जाणं आपल्याला परवडणारं नाही आहे. अटलजींच्या काळामध्ये उत्तम सरकार चालत असूनसुद्धा त्या इंडिया शायनिंगमुळे आपलं सरकार गेलं. पण तेच समजा आपण नुसतं हे केलं असतं तर अटलजींच्या जीवावर तरी आपण निवडून आलो असतो किंवा रामामुळे सुद्धा निवडून आलो असतो. आजही जे आपण निवडून येत आहोत, भाजप जे निवडून येत आहे त्याच्यामध्ये आपला वाटा सिंहाचा आहे, नंबर 1. नंबर 2 की हे धर्माच्या ह्याच्यावर ते निवडून येत आहेत, आलं का लक्षात. आणखीन आज जे देवेंद्र फडणवीसांनी 2014पासून जे काही केलेलं आहे ते 2014पासून तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांच्यावर कुठलाही ब्लॉट नाही आहे. हां, आता हे फोडाफोडीचं राजकारण आहे वगैरे, हे ते फोडाफोडीच्या राजकारणामध्ये तर कोणी त्यांना नावं ठेवूच नाही काय. पण फोडाफोडी आणखीन हा जो भाग आहे तो सगळा राजकीय भाग आहे आणि जो पहिल्यांदा सुरू केला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये तो शरद पवारांनी सुरू केला आहे. त्यामुळे शरद पवारांना तर बोलायचा अधिकारच नाही. आणि राहिला उद्धव ठाकरेंचा जो प्रश्न आहे तो उद्धव ठाकरेंच्या प्रश्नामधला विषय असा आहे की उद्धव ठाकरेंनाच त्यांची लोकं नको होती. म्हणजे त्यांनी समजा तुच्छतेप्रमाणे लोकांना वागवलं तर लोक सोडून जाणारच, ते त्याच्यावर हे नाही. आणि ह्यांनी ती अपॉर्च्युनिटी हे करून त्यांनीच ते स्वतः स्ट्रॉंग होत असतील, भाजप स्ट्रॉंग होत असेल. आज भाजप स्ट्रॉंग होणं हे नुसतं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. म्हणजे माझं हिंदू राष्ट्र, हिंदू टाइम्स जे माझं एक चॅनल आहे त्याच्यावर मी याच्यावर खूप बोलतो मी. तर ह्या सगळ्या ह्याच्यावर आपल्याला ह्या हिंदू राष्ट्र, हिंदू टाइम्सच्या ह्याच्या माध्यमातून आपल्याला धर्माच्या दृष्टिकोनातून आणखीन तुमच्या देशाच्या दृष्टिकोनातून आज भाजप असणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत भाजपचं राज्य नव्हतं तोपर्यंत तुमचं 370 झालं नाही. तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझर कधी चालले नाहीत. ममता दिदीला हरवलं आपण, त्यामुळे तिथे आपण आपलं एस्टॅब्लिश करू. आसाममध्ये आपण आपलं एस्टॅब्लिश केलेलं आहे, कळलं. आज तुम्ही बघा, आपण 370 काढून तो वाद मिटवून टाकला. पाकिस्तानने आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला, आपण सर्जिकल स्ट्राईक केला, आपण एअर स्ट्राईक केला. त्याच्यानंतर आपण आत्ता नुसतं सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक नाही, आपण त्यांना सांगून बंबार्डिंग पण केलं तिथे काय. आणि ह्याच्यासाठी म्हणून आपल्याला ताकद ही पाहिजे. आणि कसं आहे, आपण घटनेच्या आधारावर चालणारा देश आहे. मग ज्या काही फोडाफोडी हे आहे हे घटनेच्या माध्यमातूनच चालतात, कळलं का. या घटनेच्या माध्यमातूनच चालतात. आणि यांनी आजपर्यंत फक्त इतरांनी देश विकायचं काम केलेलं आहे काय. म्हणजे तुम्ही बघितलं तर नोटबंदी का झाली याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आज तुम्ही नरेंद्र भाईंना किंवा आणखीन कोणाला खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही हे करतात, पण आजही या विरोधी लोकांचं जे कारस्थान चालू आहे हे देशाला घातक आहे. त्यामुळे आपल्याला देवेंद्र फडणवीसांसारखी लोक पाहिजेत. आणि ते आपल्याला डावलत असतील तर निदान आपण आपलं मेरिट प्रूव्ह करावं आणि त्यांच्याकडे आपण मागू. कालांतराने तेही होईल आपलं. पण आज एक आपला माणूस मुख्यमंत्री झाला, एक लक्षात घ्या. हा नसता तर इतरांनी तुम्हाला काय किंमत दिली असती. आज बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मी ह्या इथे बोलू शकत नाही की त्या देवेंद्र फडणवीसांमुळे आपल्या विरोधात गेलेल्या नाही आहेत. नाहीतर आज म्हणजे आपला माणूस एक उद्या होतील ना, आपण पण काम करू. आपण पण, आपल्याला कसं असतं, आपल्याला बऱ्याच लोकांना आपल्याला काम न करता आपल्याला तिकीट पाहिजे असतं किंवा हे पाहिजे असतं. हां, काही लोकांवर अन्याय 100% होतो, मी नाही म्हणत नाही, समजलं. ज्यांची गरज नसते त्यांना म्हणजे ज्यांचं हे नाही त्यांना. पण कसं असतं, कधीतरी एका तिकिटावरनं जेव्हा माझं म्हणजे आमच्या एका मित्रासाठी आम्ही प्रयत्न करत होतो तर त्यावेळेस एक भाजपचाच निष्क्रिय आमदार होता तिथे.
तर त्यावेळीस त्यांचं एक वाक्य मला आठवतं आहे, की म्हणजे ह्याला तिकीट द्यायला हरकत नाही, हा खूप चांगला आहे, काम करतो, सगळं मान्य आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला चांगली लोकं तर पाहिजेच आहेत, पण तो समोरचा जो माणूस आहे, तो ज्याला परत तिकीट दिलं, तो म्हणजे ही डझंट हॅव ही डझंट हॅव ए न्यूसन्स व्हॅल्यू, हा त्यांचा शब्द होता. म्हणजे त्यांना कधीकधी अशीच लोकं लागतात की जे हात वरती करतील, डोक्याला त्रास देणारी लोकं नाही पाहिजेत त्यांना. तर आज आपल्याला ते टिकून ठेवण्यासाठी म्हणून आपला माणूस तिथे आहे, तर तो आणखीन वरती कसं जाईल हे बघितलं पाहिजे आपण. आणखीन मग कोणी मला त्यांचं भक्त म्हणो, चाटू म्हणो, काही म्हणो तुमचं, पण हे माझं एक ब्राह्मण समाजाला प्रामाणिक सांगणं आहे की ते आपल्याला डावलत नाही आहेत. समजलं का? ते त्यांचं पॉलिटिक्स आहे ते आणि ते पॉलिटिक्स योग्य आहे. आपल्याला ते एवढं आत्तापर्यंत ते म्हणजे आपल्याला बरेच गोष्टीमध्ये त्रास कमी झालेले आहेत, तर ते त्यांच्यामुळे झालेले आहेत. एवढंच मी सांगतो. आज एवढंच. धन्यवाद.